बोला. सर्वांना नमस्कार. माझ्या बाजूला अरविंद साहेब बसलेले आहेत. हे BCCIचे मुख्य अधिकारी आहेत ह्या फॅन पार्कसाठी. आणि बेळगावमध्ये 18 एप्रिल 19 एप्रिलला युनियन जिमखाना कॅम्पमध्ये दरवर्षी कसं फॅन पार्क आयोजित केलं जातं IPL साठी आणि बेळगावच्या लोकांच्या क्रिकेट प्रेमींसाठी. तसे 4 सामने बघायला मिळतील तुम्हाला. 32 फूट बाय 18 फूट हा पडद्याचा साईज असेल. 2 आणि लहान स्क्रीन असतील, खुर्च्या असतील. दुपारच्या वेळेला थोडेफार अंब्रेलाज छत्र्यांची त्यांनी व्यवस्था, थोडेफार, सगळ्या नाही, थोडंफार फिजिकल हँडिकॅप लोकांसाठी पण त्यांनी तयारी ठेवलेली आहे. पोलिसांची परवानगी घेतलेली आहे. नंतर तिथं खाण्यापिण्याची व्यवस्था ठेवलेली आहे. स्नॅक्स काय असतील ते. आणि ॲक्च्युअली ग्राउंडवर, मैदानावर लाईव्ह कसा बघायचा अनुभव असतो, तो अनुभव विदाऊट तिकीट तुमच्याच गावामध्ये तो तुम्हाला अनुभव मिळावा म्हणून हा प्रयत्न आहे. आणि गेली 6 वर्ष हा प्रयत्न चालू आहे आणि तो सफल झालेला आहे ऑल ओव्हर. आणि यावर्षी दरवर्षी ते 50 ठिकाणी फॅन पार्क केलं जातंय दरवर्षी. आणि त्याप्रमाणे त्यांचे 50 टीम घेऊन ते सगळीकडे फिरतात. आता रत्नागिरीत होतं, रत्नागिरीहून बेळगावला आलेत, बेळगावहून ते आता गुडूर का आंध्र प्रदेशमध्ये जाणार आहेत. तर ही टीम त्यांची फिरत असते दर आठवड्याला. त्या दृष्टीने हा एक प्रयत्न आहे, मनोरंजन आहे. IPL तुम्हाला माहिती आहे, आता IPLचं प्रस्त एवढं वाढलेलं आहे, जबरदस्त वाढलेलं आहे. त्याच्यामध्ये पैसे पण आहेत, मनोरंजन पण आहे. म्हणजे तुम्ही शिकू पण शकता. ऑर्गनायझिंग द बिग इव्हेंट्स. एका IPLच्या नावाखाली कितीतरी लहान सहान उद्योग इथं उभारले जात आहेत. ते 1 महिना 2 महिने कितीतरी लोकांना व्यवसाय मिळतोय. त्या दृष्टीने एक मोठं इकॉनॉमिक पाऊल आहे. एक आर्थिकदृष्ट्या मोठं इकॉनॉमिक पाऊल पुढं BCCIने घेतलेलं आहे. त्याचा फायदा सगळं, नुकसान कोणाला होत नाही. आणि संध्याकाळच्या वेळेला असल्या कारणानं बहुतेक वीक डेजला ऑफिस तुमचे पण चुकत नाही. संध्याकाळी तुम्ही घरी बसून पण बघू शकता, इथं पण बघू शकता कुठे. तर त्या दृष्टीने एक जगामधलं क्रिकेट खेळणाऱ्या विश्वामधलं हे आमचा जो देश आहे नंबर 1 आहे. खेळण्यामध्ये पण नंबर 1 आहे, ऑर्गनाईज करण्यामध्ये पण नंबर 1. तर त्या दृष्टीने हा प्रयत्न आहे. तुम्ही येऊन सर्वांनी बघावं. मध्ये